तुम्ही खूप गोंधळ घातला किंवा तुम्ही आक्रमक भूमिका घेतली? गोंधळ नाही घातला. आम्ही त्यांना सांगत होतो की मुंबई ही संपूर्ण आदिवासी आहे, पाडे वगैरे आहेत. मुंबई त्याच्यात टाकलीच नाही तर त्यांचं आरक्षण कसं येईल, हा एक त्यांच्यावर अन्याय केला. तसंच मुंबई ओबीसी मध्ये पण नाही टाकली तर तुम्ही ओबीसीवर पण अन्याय केला. तुम्ही आत्ता जर मुंबई ओपन मध्ये, याचा अर्थ तुम्ही संपूर्ण पक्षांचं, सत्ताधाऱ्यांचं माइंडेड बघून टाकलेली लॉटरी आहे. या संदर्भात कुठलाही विश्वासार्हता जी आहे ती पारदर्शकता ठेवली नाही? अजिबात नाही. नुसतं त्या काचेच्या पांढऱ्या ह्याच्यातनं काढलं म्हणजे झालं नाही. नियम ऐन वेळेला बदलले आणि ते रॉंग आहे. ज्या नियमाची तुम्ही आधी सगळ्या पक्षांना कल्पना द्यायला पाहिजे होतं. आता तुम्ही सांगता की ते अजा वगैरे 3 पाहिजे, 4 पाहिजे. का? त्या 2वर अन्याय नाही झाला? त्या 2 मध्ये मुंबई टाकली असती सगळ्यांमध्ये तर ते आले असते. तुम्ही मुंबईत टाकत नाही, याचा अर्थ तुम्ही संपूर्ण माइंडेड बघून हे केले लॉटरी आणि हे रॉंग आहे. तुम्ही प्रामुख्याने मुंबईच्या आरक्षणावरती आक्षेप घेतलेला आहे. मुंबईचं आरक्षण जे आहे ते ओबीसी मध्ये का नाही असं तुमचं म्हणणं आहे का? ओबीसी आणि जाती जमाती ज्या आपल्याकडे भरपूर आहेत ते तुम्ही मग सांगताय आज आत्ता लॉटरीच्या वेळेला की ते 3च्या वर हवे मग काढणार का? 2 असले तरी का काढले नाही? त्यांच्यावर अन्याय नाही? हे अन्यायकारक लॉटरी निघाली आहे आणि ही रॉंग आहे. याचा आम्ही निषेध केला. या संदर्भात तुम्ही दाद कुठे मागणार आता? आम्ही आधी पहिला आमच्या पक्षाशी बोलणार आणि आमचा पक्ष जे ठरवेल त्या बरोबर आम्ही जाणार. कोर्टात जाणार का? कोर्टात जाणार 100% पक्षाला जाऊन सांगू दे तर करा. ओके. आपण पहिले माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं की आम्ही आज प्रसंगी अन्याय झालेला त्या संदर्भात आम्ही कोर्टात जाऊ आणि कोर्टात या संदर्भात दाद मागू असं त्यांनी सांगितले. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह उदय जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई.